पाटील आणि लक्ष्मण हाके या दोघांनी देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणशिंग फुंकलेलं आहे। जरांगे पाटील यांनी भाजपचे उमेदवार पाडणार अशा पद्धतीची भूमिका घेतली, तर जरांगेंचे उमेदवार ज्या ठिकाणी उभा करतील त्या ठिकाणी मी पाडण्यासाठी आणि त्या ठिकाणी उमेदवार उभा करेल असं लक्ष्मण हाके म्हणतात। माझ्यासोबत मराठा समन्वयक आहे, त्यांना काय वाटतं आपण समजून घेणार आहेत। काय सांगाल, जी पाटलांची भूमिका आहे की सरकारनं फसवलेलं आहे, गुलाल उधळला पण गुलालाचा अपमान केलाय, नेमकी काय वस्तुस्थिती आहे आणि विधानसभा निवडणुकीत तुमची भूमिका कशी असणार आहे? नक्कीच सरकारने फसवलंय, गुलाल उधळला होता, त्या गुलालाचा अपमान करू नये हे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सांगितलं होतं। आणि आचारसंहितेच्या अगोदर सगळे सोयरीची अधिसूचना असेल किंवा ज्या अन्य मागण्या त्या पूर्ण करा हे सांगितलं असताना सुद्धा सरकारने त्यातली कुठलीही मागणी मान्य केली नाही आणि जाणून बुजून मराठा समाजाला आरक्षणात न घातला 15 जाती ओबीसीत अचानक घातल्या। त्यावेळेस महाविकास आघाडीकडून कधी लिहून आणलं का किंवा त्यांच्यासाठी कुठला आयोग नेमला किंवा त्यांना कुणी केली, कुठली समिती नेमली, हे काही न करता जाणून बुजून मराठा समाजाच्या जखमीवर मीठ चोळलं आणि मराठा सोडून सगळ्या जातीतला एकत्र करून मराठ्यांना वेगळं पाडायचं हा हरियाणा पॅटर्न जरी सरकारनं अंगीकारण्याचं ठरवलं असलं तर या महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज संघर्ष योद्धा मनोजदादांसोबत आहे आणि मनोजदादा ही मराठा समाजाची अस्मिता आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात फक्त मराठा कार्ड आणि मनोजदादांचाच पॅटर्न चालणार आहे आणि जर या 20 तारखेला ठरलं निवडणूक लढवायची का नाही किंवा कुणाला पाडायचं तर त्याचा सगळे मराठे आणि मराठा समाज, मुस्लिम, दलित, ओबीसी समाजातले आमचे काही घटक आणि आदिवासी आणि सगळे दलित समाज हे सगळे सोबत राहून एक महाराष्ट्रात वेगळा भाजपचा सुपडा साफ करणार असं देखील काल त्यांचं म्हणणं होतं। नक्कीच मनोजदादांना फसवलंय तर सगळ्यात मोठं भाजपने वारंवार सांगितलं आमचा DNA ओबीसीचा आहे। देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजप कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनं 50%च्या आतल्या आरक्षणाच्या बाजूनं बोलताना दिसत नाही, परंतु इतर जाती अचानक 50%च्या आत घेतल्या जातात। म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीत नेहमी आकसाची भूमिका भाजपची आणि फडणवीस साहेबाची आहे। त्यामुळं दादांना सगळं माहिती आहे, सगळं जरी सरकार सगळ्याचं असलं तरी सगळं करता करविता देवेंद्र फडणवीस आहे। निवडणुकीत भूमिका कशी असणार नेमकी तुमची? आता आमचं 20 तारखेला ठरणार आहे। संघर्ष योद्धा मनोजदादांनी 20 तारखेला तिथं आंतरवडीला सभा बैठक बोलवली, ते सभेचं स्वरूप त्याला येणार आहे। तिथं काय ठरतंय, लढायचं का पाडायचं हे ठरणार आहे आणि जोही मनोजदादा आणि मराठा समाज निर्णय घेईल तो महाराष्ट्रात सगळ्या समाजासाठी लागू आहे। लक्ष्मण हाकेंनी ज्या ठिकाणी मनोज जरांगे उमेदवार उभा करतील तो उमेदवार पाडण्यासाठी मी प्रति उमेदवार उभा करेल असं देखील त्यांनी म्हटलं। अजून आमचं ठरलंच नाही लढायचंय का पाडायचंय आणि जर समजा लढायचं ठरलं तर हाके काय किंवा अन्य कुणी काय, घोडा मैदान जवळ आहे। मराठे काय असतात आणि मराठ्यांसोबत मुस्लिम, दलित आणि सगळ्या जाती धर्माला एकत्र केल्यानंतर महाराष्ट्रात काय पॅटर्न होतो हे हाकेला आणि त्याच्या भुजबळांना नक्की कळेल आणि मराठा काय असतो, बहुजन समाज 18 जातीतला काय असतो हे आम्ही मनोजदादांच्या नेतृत्वाखाली नक्की दाखवून देऊ। परंतु अजून लढायचं का पाडायचा हा निर्णय झाला नाही, म्हणून आम्ही सध्या शांत आहोत। लढायचं का पाडायचा हा निर्णय जरी झाला नसला तरी कालच्या पत्रकार परिषदेमधून आरक्षणाच्या बाबतीत सरकारनं फसवलं आणि त्याविरोधात रोष व्यक्त केला। विशेष म्हणजे भाजपचा सुपडा साफ करण्याची देखील भाषा बोलून दाखवली। नेमकं तुमची कशी भूमिका असणार आहे एकंदरीतच आणि खरंच आरक्षणासंदर्भात कोणी फसवलं? खरं म्हणजे मागच्या 35 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, परंतु मागच्या 14 महिन्यापासून आपण पाहतोय की सातत्याने मनोजदादा जरांगे पाटलांनी त्यांना वेळ दिला। पहिल्या वेळेस उपोषणाला बसले, त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही 30 दिवसाचा वेळ द्या, आम्ही आरक्षण देऊ। त्याच्यानंतरच्या सुद्धा 5 अशाच उपोषणाच्या दरम्यान आम्ही बसलेला असताना, दादा बसलेले असताना त्या ठिकाणी सरकारने वेळ मागितला, आम्ही आरक्षण देणार। अगदी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सगळ्यांसमोर त्या ठिकाणी सांगितलं की मी त्या ठिकाणी आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही, अशा पद्धतीचा शब्द दिलेला असून देखील त्या ठिकाणी आरक्षण अद्यापपर्यंत दिलं नाही। आचारसंहिता लागण्याच्या अगोदरपर्यंत आम्हाला अपेक्षित होतं की त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये ओबीसीमध्ये घातलं जाईल अशा प्रकारची अपेक्षा होती, परंतु ती निराशा झाली। आता दादा जे निर्णय घेतील त्यावरती मराठा समाज पुढे काम करेल। मात्र जरांगे पाटलांचे उमेदवार जर आले तर मी त्याला प्रति उमेदवार करून पाडणार अशा पद्धतीचं लक्ष्मण हाकेंचं म्हणणं।
अगदी आपण मागच्या काही दिवसापासून पाहतो की लक्ष्मण हाकेंना राजकीय हेतूने त्या ठिकाणी बसवलं जातं, कारण की धनगर समाज हा ओबीसीमध्ये नाहीच आहे. ओबीसीचा जरी असला तरी त्यांचा प्रवर्ग वेगळा आहे. हा प्रवर्ग असताना त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नाही, परंतु सातत्याने त्यांनी आंदोलन जे केले ते मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नये यासाठी आंदोलन केले. परंतु त्यांनी जर तशा प्रकारची भूमिका घेतली, जसं आरक्षण देऊ नये या प्रकारचीच भूमिका जर मराठा समाजाचे उमेदवार पाडण्याची भूमिका असेल त्यांची, तर ते कुणीही ऐकणार नाही. त्या ठिकाणी ओबीसी समाज, मायक्रो ओबीसी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मुस्लिम समाज मोठ्या संख्येने मराठा समाजाबरोबर उभा राहणार आहे आणि दादासुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवत असताना, उमेदवार देत असताना ओबीसींनाही त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाणार आहे. त्याचबरोबर दलित समाज असतील, आमचे मुस्लिम बांधव असतील, त्यांना देखील त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल. त्यामुळं सरकारच्या विरोधात हा रोष आहे. सरकारने सगळ्याच समाजाची फसवणूक केल्याचं सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळे यावेळेस दादा जे सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल. मात्र हाकेंना कोण पुढं करत आहे? हाकेंना साहजिकच राजकीय हेतूने पुढे केलं जातं. आपण पाहतो की त्यांच्या आंदोलनात कोण त्या ठिकाणी उपस्थित होतं, सातत्याने कोण जात होतं, कुणी गाड्या दिल्या त्या आंदोलनासाठी, जाण्यासाठी कुणी व्यवस्था केली, हे सगळं सर्वांना माहितीच आहे. आपण पाहिलेलं आहे ते सगळं. त्याच्यामुळे त्यांना ताकद देऊन ते आंदोलन मोठं करायचं, कुठंतरी दादाच्या आंदोलनाला गालबोट लागल, ते आंदोलन थांबल अशा प्रकारची अपेक्षा त्यांना होती. परंतु तसं काही झालेलं नाही आहे. जे चुकीचं असतं ते लोक ॲक्सेप्ट करत नाहीत. अगदी धनगर समाजाचं आरक्षण पाहिजे हा विषय महत्त्वाचा आहे, परंतु ते आरक्षण कसं पाहिजे, तर त्यांना एसटीतून आरक्षण पाहिजे हा महत्त्वाचा विषय. तो विषय सोडून तुम्ही ओबीसीमध्ये घेऊ नका, मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, ही चुकीची भूमिका आहे. ती धनगर समाजाच्या बांधवांच्या देखील लक्षात आलेली आहे. त्यांनी सुद्धा आमच्या बरोबरीने ते उभं राहायला तयार आहेत आज आरक्षणाच्या आंदोलनामध्ये किंवा त्याच्या आव्हानाकडे कसं बघताय? हाकेचं आव्हान म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने पाहिल्यासारखं आहे. त्याच्या मागं ओबीसी समाज सुद्धा नाही, धनगर समाज सुद्धा नाही, फक्त छगन भुजबळांनी तिथं त्यांना आणून बसवलंय आणि मराठा द्वेषातून बसवलंय. मराठा समाजाला काहीतरी मिळतंय, आमच्या मुलाबाळाच्या अन्नात माती कालवण्यासाठी हाकेला तिथं बसवलंय. त्याच्यामुळे त्याचं आव्हान म्हणजे आम्हाला काहीच वाटत नाही. मराठा समाजाला काहीतरी मिळतंय, आमच्या मुलाबाळाच्या अन्नात माती कालवण्यासाठी हाकेला तिथं बसवलंय. त्याच्यामुळे त्याचं आव्हान म्हणजे आम्हाला काहीच वाटत नाही. जर दादांनी एकदा उमेदवार द्यायचं ठरवा, मग घोडा मैदान जवळ आहे, बघूया दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही करून दाखवू. नेमका विधानसभा आता आचारसंहिता सुरू झाली, रणशिंगम फुंकलं गेले. मात्र ही जी सध्या परिस्थिती चालू आहे, त्या परिस्थितीमध्ये आणि दादांनी काल जी घोषणा केली भाजपचा सुपडा साफ करणार, कसं पाहते? दादा म्हणते ते बरोबरच आहे. भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करायचा दादाने ठरवलंय, मराठा समाजाने पण ठरवलंय. कारण फसवणूकच भारतीय जनता पार्टीने केली ना. भारतीय जरी सरकार इथे शिंदे म्हणून मुख्यमंत्री जरी असले तरी याला चालवता धनी कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष. कालच ते म्हणले ना, आमची इच्छा नसताना सुद्धा दिल्लीत म्हणले की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं. म्हटलं जातं की फक्त देवेंद्र फडणवीसचा दोष आहे, द्वेष म्हणूनच जरांगे पाटील टीका करतात का? तर मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आहे, त्यांच्यावर टीका करत नाहीत. नाही पण चालता याला धनी कोण आहे? देवेंद्र फडणवीस ना. देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टी, म्हणून देवेंद्र फडणवीसला बोलणं म्हणजे भारतीय जनता पक्षाला बोलण्यासारखं आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचं नाव घेणं अथवा न घेणं यात काय तथ्य नाही. त्याचं सगळा करता करीता हा देवेंद्र फडणवीस आहे. मात्र लोकसभा निवडणुकी ज्या पद्धतीने आपण बघितलं, ओबीसी विरुद्ध मराठा झालं होतं, जर विधानसभा निवडणूक झालं तर काय होऊ शकतं? होईल ना. तसं जर झालं तर बीड विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला, सगळं महाराष्ट्र बीड जिल्ह्याचा जरी केला तर 100% मनोज जरांगे पाटलांचंच म्हणणं मराठा समाज ऐकल, इतर पक्षांचं ऐकणार नाही. काय वाटतं तुम्हाला, मुस्लिम सोबत राहिले या सगळ्या लढाईत? गेल्या 13 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे मुस्लिमाची वेगवेगळी चांगली भूमिका घेत आहेत. ह्याच्यामुळं सगळे येणाऱ्या उद्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज हा दादांच्या भूमिकेशी ठामपणे उभा आहे. त्याच्यामुळे काय परिवर्तन होऊ शकतं? दादा जे सांगतील तेच, दादाने उमेदवार टाकले तर परिवर्तन झालं 100% समजा. मात्र ते पाडापाडीची भाषा हाकेंकडनं बोलली जाते. नाही, त्यांची भूमिका जे त्यांची ते योग्य भूमिकेवर चालली ती. एखाद्या समाजाला अन्याय होत असेल तर त्यांची ती भूमिका योग्यच आहे आणि त्यांच्या ते योग्य भूमिकेमुळे मुस्लिम समाज ही त्यांच्यासोबत आहे, दादांच्या सोबत. हो, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थपणे त्यांचं राजकारण हे असल्यामुळं सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याचा विचार असल्यामुळे ते लोक मुस्लिम समाज ही मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने. तुम्ही कसं पाहताय नेमकं, जरांगे पाटलांचे उमेदवार उभं केले तर मी त्यांना पाडणार अशी भूमिका ही लक्ष्मण हाके यांनी घेतली? मुळात हाकेवर बोलणे आहेत का? हाके साहेब काय मोठे नाहीत, कारण 270 का 280 मतदानाचा मालक असणारा हाके मनोज जरांगे पाटलांनी त्यांची ताकद लोकसभेमध्ये पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली, नवे देशाला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे हाके काय म्हणतोय किंवा अजून कोण काय म्हणतोय याचं आजच्या वेळेस काही महत्त्व नाही, कारण का लोकसभेमध्ये मराठा समाजाने, दलित समाजाने व मुस्लिम समाजाने या सरकारला, या भाजपला आपली स्वतःची जागा दाखवून दिलेली आहे. मग
काल जे पाटलांनी ज्या पद्धतीने सांगितलं की भाजपचा सुपडा साफ करणार, महायुती सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला, आरक्षणावरती फसवणूक केल्याच्या देखील भावना कालच्या पत्रकार परिषदेत बोलून दाखवल्या होत्या. काय नेमकं कशा पद्धतीनं खरंच फसवलं गेलं? वाशी या ठिकाणी सरकारने जो मसुदा दिला होता आणि त्या मसुद्याच्या नंतर कायद्यामध्ये अंमलबजावणी करा असं सरकारने पाटलाला वचन दिलं होतं आणि त्याच्यानंतर पाटलांनी ज्या ठिकाणी वाशी या ठिकाणी गुलाल उधळला होता, या गुलालाचा अपमान या राज्य सरकारने केलेला आहे. कारण पाठीमागच्या 14 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत व सरकारने प्रत्येक वेळेस मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला फसवणूक केलेली आहे व ज्याचं कुठलंही अस्तित्व नाही असे लोक मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समोर आणून बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व राज्य सरकार आणि राज्य सरकारमधले भाजपचे जे मंत्री आहेत हे सर्व भाजपचे मंत्री करत आहेत. आपण रोष व्यक्त केला जातो. माझा शेवटचा प्रश्न असेल, काय इशारा असेल जर कदाचित ओबीसी, मराठा आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील जर उमेदवार उभं केले आणि त्याला पाडण्यासाठी जर ओबीसीनं लक्ष्मण हाके यांनी उमेदवार उभं केले तर त्या एकंदरीत काय त्यांच्या अनुषंगाने चित्र असेल आणि काय इशारा असेल? हे बघा, गावगाड्यात मराठा, ओबीसी, 18 पगड जाती आम्ही सगळे एक आहेत. मुस्लिम, दलित असतील, आदिवासी सगळे एक आहेत. हाकेच्या मागं कुणीही नाही. हाकेने जर एखाद्या त्याच्या समाजाला काही मिळवण्यासाठी जर उभा राहिला असता आंदोलन त्याचं, तर त्याला लोकांनी पाठिंबा दिला असता. परंतु तो फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून उभा राहिलाय. त्याच्यामुळे त्याच्या सर्वसामान्य ओबीसी नाही, धनगर समाज सुद्धा नाही. धनगर समाजाची मागणी एसटीतली, त्यामुळे हाकेचं आव्हान आम्हाला नाहीच आहे असं आम्ही समजतो. त्याला एकाही जागा उमेदवार मिळणार नाही. आणि ओबीसी बांधवाचं तर आमच्या विरोधात कधीही त्यांचा हे नाही. फक्त हे जे चाललंय ते ओबीसीतले काही पुढारी त्यांच्या म्हणण्यावर हे चाललंय. त्याच्यामुळे हाकेचं आव्हान आम्हाला नाही. त्यामुळे हाकेला आम्ही फारच त्याला काही महत्त्व देत नाही. त्यामुळे त्याचा ना आमचा संघर्ष नाही किंवा त्याचं ना आमची लढाई नाही निवडणुकीतली. पण तरी त्याला इशारा आहे, घोडा मैदान जवळ आहे, काय उभा करायचे कर देखेंगे किसमे कितना है दम. आपण पाहिलं या भावना आहेत बीडमधील मराठा समाजाच्या. ज्या पद्धतीने काल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या विरोधामध्ये रोष व्यक्त करत असताना आचारसंहितेच्या अगोदर काहीतरी निर्णय घ्या, त्या अनुषंगाने त्यांच्याशी बैठका झाल्या होत्या, शब्द दिले होते, मात्र ते शब्द पाळले गेले नाही अशा पद्धतीचा रोष त्यांनी व्यक्त केला. आणि ज्या पद्धतीने गुलाल उधळला गेला, त्याचबरोबर जे मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात शब्द दिला गेला होता तो शब्द पाळला गेला नाही. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुपडा साफ करणार अशा पद्धतीची भाषा बोलली होती. आणि त्यावरती लक्ष्मण हाके यांनी मी जरांगे पाटील यांचे देखील उमेदवार पाडणार आणि त्यासाठी काम करणार हे बोललं होतं. त्यानंतर मात्र ही आपण प्रतिक्रिया पाहिली, ही एकूणच मराठा समाजाचे जे समन्वयक आहेत, मराठा समाजाची जी रोष आहे तो अशा पद्धतीने व्यक्त केला जातोय. त्यामुळे एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाडा, स्पेशली मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये एकूणच जर पाहिलं तर कशा पद्धतीचं चित्र असेल हे आपल्याला त्याच वेळी पाहायला मिळेल. तरुण प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके या दोघांनी देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणशिंग फुंकलेलं आहे. जरांगे पाटील यांनी भाजपचे उमेदवार पाडणार अशा पद्धतीची भूमिका घेतली, तर जरांगेंचे उमेदवार ज्या ठिकाणी उभा करतील त्या ठिकाणी मी पाडण्यासाठी आणि त्या ठिकाणी उमेदवार उभा करेल असं लक्ष्मण हाके म्हणतात. माझ्यासोबत मराठा समन्वयक आहे, त्यांना काय वाटतं आपण समजून घेणार आहेत. काय सांगाल, जी पाटलांची भूमिका आहे की सरकारनं फसवलेलं आहे, गुलाल उधळला पण गुलालाचा अपमान केला आहे, नेमकी काय वस्तुस्थिती आहे आणि विधानसभा निवडणुकीत तुमची भूमिका कशी असणार आहे? नक्कीच सरकारने फसवलंय. जो गुलाल उधळला होता त्या गुलालाचा अपमान करू नये हे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. आणि आचारसंहितेच्या अगोदर सगळे सोयरीची अधिसूचना असेल किंवा ज्या अन्य मागण्या त्या पूर्ण करा हे सांगितलं असताना सुद्धा सरकारने त्यातली कुठलीही मागणी मान्य केली नाही. आणि जाणून बुजून मराठा समाजाला आरक्षणात न घातला 15 जाती ओबीसीत अचानक घातल्या. त्यावेळेस महाविकास आघाडीकडून कधी लिहून आणलं का किंवा त्यांच्यासाठी कुठला आयोग नेमला किंवा त्यांना कुणी शिफारस केली, कुठली समिती नेमली, हे काही न करता जाणून बुजून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळलं आणि मराठा सोडून सगळ्या जातीतला एकत्र करून मराठ्यांना वेगळं पाडायचं हा हरियाणा पॅटर्न जरी सरकारनं अंगीकारण्याचं ठरवलं असलं तर या महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज संघर्ष योद्धा मनोजदादांसोबत आहे. आणि मनोजदादा ही मराठा समाजाची अस्मिता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात फक्त मराठा कार्ड आणि मनोजदादांचाच पॅटर्न चालणार आहे. आणि जर या 20 तारखेला ठरलं निवडणूक लढवायची का नाही किंवा कुणाला पाडायचं तर त्याचा सगळे मराठे आणि मराठा समाज, मुस्लिम, दलित, ओबीसी समाजातले आमचे काही घटक आणि आदिवासी आणि सगळे दलित समाज हे सगळे सोबत राहून एक महाराष्ट्रात वेगळा भाजपचा सुपडा पॅटर्न साफ करणार असं देखील काल त्यांचं म्हणणं होतं. नक्कीच मनोजदादांना फसवलंय तर सगळ्यात मोठं भाजपनं.
भाजपने वारंवार सांगितलं आमचा DNA ओबीसीचा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजप कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनं 50% आतल्या आरक्षणाच्या बाजूनं बोलताना दिसत नाही. परंतु इतर जाती अचानक 50% आत घेतल्या जातात. म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीत नेहमी आकसाची भूमिका भाजपची आणि फडणवीस साहेबाची आहे. त्यामुळं दादांना सगळं माहिती आहे. सगळं जरी सरकार सगळ्याचं असलं तरी सगळं करता करविता देवेंद्र फडणवीस आहेत. विधानसभा निवडणुकीत भूमिका कशी असणार आहे नेमकी तुमची? आता आमचं 20 तारखेला ठरणार आहे. संघर्ष योद्धा मनोजदादांनी 20 तारखेला तिथं आंतरवडीला सभा बैठक बोलवली. ते सभेचं स्वरूप त्याला येणार आहे. तिथं काय ठरतंय, लढायचं का पाडायचं हे ठरणार आहे. आणि जोही मनोजदादा आणि मराठा समाज निर्णय घेईल तो महाराष्ट्रात सगळ्या समाजासाठी लागू असेल. दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी ज्या ठिकाणी मनोज जरांगे उमेदवार उभा करतील तो उमेदवार पाडण्यासाठी मी प्रति उमेदवार उभा करेल असं देखील त्यांनी म्हटलं. अजून आमचं ठरलंच नाही लढायचंय का पाडायचंय. आणि जर समजा लढायचं ठरलं तर हाके काय किंवा अन्य कुणी काय, घोडा मैदान जवळ आहे. मराठे काय असतात आणि मराठ्यांसोबत मुस्लिम, दलित आणि सगळ्या जाती धर्माला एकत्र केल्यानंतर महाराष्ट्रात काय पॅटर्न होतो हे हाकेला आणि त्याच्या भुजबळांना नक्की कळेल. आणि मराठा काय असतो, बहुजन समाज 18 जातीतला काय असतो हे आम्ही मनोजदादांच्या नेतृत्वाखाली नक्की दाखवून देऊ. परंतु अजून लढायचं का पाडायचं हा निर्णय झाला नाही म्हणून आम्ही सध्या शांत आहोत. लढायचं का पाडायचं हा निर्णय जरी झाला नसला तरी कालच्या पत्रकार परिषदेमधून आरक्षणाच्या बाबतीत सरकारनं फसवलं आणि त्याविरोधात रोष व्यक्त केला. विशेष म्हणजे भाजपचा सुपडा साफ करण्याची देखील भाषा बोलून दाखवली. नेमकं तुमची कशी भूमिका असणार आहे एकंदरीतच आणि खरंच आरक्षणासंदर्भात कोणी फसवलं? खरं म्हणजे मागच्या 35 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. परंतु मागच्या 14 महिन्यापासून आपण पाहतोय की सातत्याने मनोजदादा जरांगे पाटलांनी त्यांना वेळ दिला. पहिल्या वेळेस उपोषणाला बसले, त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही 30 दिवसाचा वेळ द्या, आम्ही आरक्षण देऊ. त्याच्यानंतरच्या सुद्धा 5 अशाच उपोषणाच्या दरम्यान आम्ही बसलेला असताना, दादा बसलेले असताना त्या ठिकाणी सरकारने वेळ मागितला, आम्ही आरक्षण देणार. अगदी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सगळ्यांसमोर त्या ठिकाणी सांगितलं की मी त्या ठिकाणी आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही अशा पद्धतीचा शब्द दिलेला असून देखील त्या ठिकाणी आरक्षण अद्यापपर्यंत दिलं नाही. आचारसंहिता लागण्याच्या अगोदरपर्यंत आम्हाला अपेक्षित होतं की त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये ओबीसीमध्ये घातलं जाईल अशा प्रकारची अपेक्षा होती. परंतु ती निराशा झाली. आता दादा जे निर्णय घेतील त्यावरती मराठा समाज पुढे काम करेल. मात्र जरांगे पाटलांचे उमेदवार जर आले तर मी त्याला प्रति उमेदवार करून पाडणार अशा पद्धतीचं लक्ष्मण हाकेंचं म्हणणं आहे. अगदी आपण मागच्या काही दिवसापासून पाहतो की लक्ष्मण हाकेंना राजकीय हेतूने त्या ठिकाणी बसवलं जातं. कारण की धनगर समाज हा ओबीसीमध्ये नाहीच आहे. ओबीसीचा जरी असला तरी त्यांचा प्रवर्ग वेगळा आहे. हा प्रवर्ग असताना त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नाही. परंतु सातत्याने त्यांनी आरक्षण आंदोलन जे केले ते मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नये यासाठी आंदोलन केले. परंतु त्यांनी जर तशा प्रकारची भूमिका घेतली, जसं आरक्षण देऊ नये या प्रकारचीच भूमिका जर मराठा समाजाची उमेदवार पाडण्याची भूमिका असेल त्यांची तर ते कुणीही ऐकणार नाही. त्या ठिकाणी ओबीसी समाज, मायक्रो ओबीसी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मुस्लिम समाज मोठ्या संख्येने मराठा समाजाबरोबर उभा राहणार आहे. आणि दादासुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवत असताना, उमेदवार देत असताना ओबीसींनाही त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाणार आहे. त्याचबरोबर दलित समाज असतील, आमचे मुस्लिम बांधव असतील त्यांना देखील त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल. त्यामुळं सरकारच्या विरोधात हा रोष आहे. सरकारने सगळ्याच समाजाची फसवणूक केल्याचं सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळे यावेळेस दादा जे सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल. मात्र हाकेंना कोण पुढं करत आहे? हाकेंना साहजिकच राजकीय हेतूने पुढे केलं जातं. आपण पाहतो की त्यांच्या आंदोलनात कोण त्या ठिकाणी उपस्थित होतं, सातत्याने कोण जात होतं, कुणी गाड्या दिल्या त्या आंदोलनासाठी, जाण्यासाठी कुणी व्यवस्था केली, हे सगळं सर्वांना माहितीच आहे. आपण पाहिलेलं आहे ते सगळं. त्याच्यामुळे त्यांना ताकद देऊन ते आंदोलन मोठं करायचं, कुठंतरी दादाच्या आंदोलनाला गालबोट लागल, ते आंदोलन थांबल अशा प्रकारची अपेक्षा त्यांना होती. परंतु तसं काही झालेलं नाही आहे. जे चुकीचं असतं ते लोक ॲक्सेप्ट करत नाहीत. अगदी धनगर समाजसुद्धा, धनगर समाजाचं आरक्षण पाहिजे हा विषय महत्त्वाचा आहे. परंतु ते आरक्षण कसं पाहिजे तर त्यांना एसटीतून आरक्षण पाहिजे हा महत्त्वाचा विषय. तो विषय सोडून तुम्ही ओबीसीमध्ये घेऊ नका, मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, ही चुकीची भूमिका आहे. ती धनगर समाजाच्या बांधवांची देखील लक्षात आलेली आहे. त्यांनी सुद्धा आमच्या बरोबरीने ते उभं राहायला तयार आहेत आज आरक्षणाच्या आंदोलनामध्ये किंवा आव्हानाकडे कसं बघताय? हाकेचं आव्हान म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने पाहिल्यासारखं आहे. त्याच्या मागं ओबीसी समाज सुद्धा नाही, धनगर समाज सुद्धा नाही. फक्त छगन भुजबळांनी तिथं त्यांना आणून बसवलंय आणि मराठा द्वेषातून बसवलंय. मराठा समाजाला काहीतरी मिळतंय, आमच्या मुलाबाळाच्या अन्नात माती कालवण्यासाठी हाकेला तिथं बसवलंय. त्याच्यामुळे त्याचं आव्हान म्हणजे आम्हाला काहीच वाटत नाही. मराठा समाजाला काहीतरी
मिळतंय. आमच्या मुलाबाळाच्या अन्नात माती कालवण्यासाठी हाकेला तिथं बसवलंय. त्याच्यामुळे त्याचं आव्हान म्हणजे आम्हाला काहीच वाटत नाही. जर दादांनी एकदा उमेदवार द्यायचं ठरवा, मग घोडा मैदान जवळ आहे, बघूया दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही करून दाखवू. नेमका विधानसभा आता आचारसंहिता सुरू झाली, रणशिंग फुंकलं गेले. मात्र ही जी सध्या परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीमध्ये आणि दादांनी काल जी घोषणा केली भाजपचा सुपडा साफ करणार, कसं पाहते? दादा म्हणते ते बरोबरच आहे. भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करायचा दादाने ठरवलंय, मराठा समाजाने पण ठरवलंय. कारण फसवणूकच भारतीय जनता पार्टीने केली ना. भारतीय जरी सरकार इथे शिंदे म्हणून मुख्यमंत्री जरी असले तरी याला चालविता धनी कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष. कालच ते म्हणले ना, आमची इच्छा नसताना सुद्धा दिल्लीत म्हणले की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं. म्हटलं जातं की फक्त देवेंद्र फडणवीसचा दोष आहे, द्वेष म्हणूनच जरांगे पाटील टीका करतात का? तर मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आहे, त्यांच्यावर टीका करत नाहीत. नाही पण चालता चालविता ह्याला धनी कोण आहे? देवेंद्र फडणवीस ना. देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टी. म्हणून देवेंद्र फडणवीसला बोलणं म्हणजे भारतीय जनता पक्षाला बोलण्यासारखं आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचं नाव घेणं अथवा न घेणं यात काय तथ्य नाही. त्याचं सगळा करता करिता हा देवेंद्र फडणवीस आहे. मात्र लोकसभा निवडणुकी ज्या पद्धतीने आपण बघितलं, ओबीसी विरुद्ध मराठा झालं होतं, जर विधानसभा निवडणूक झालं तर काय होऊ शकतं? होईल ना. तसं जर झालं तर बीड विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला, सगळं महाराष्ट्र बीड जिल्ह्याचा जरी केला तर 100% मनोज जरांगे पाटलांचंच म्हणणं मराठा समाज ऐकल, इतर पक्षांचं ऐकणार नाही. काय वाटतं तुम्हाला, मुस्लिम सोबत राहिले या सगळ्या लढाईत? गेल्या 13 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे मुस्लिमाची वेगवेगळी चांगली भूमिका घेत आहेत. ह्याच्यामुळं सगळ्या येणाऱ्या उद्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज हा दादाच्या भूमिकेशी ठामपणे उभा आहे. त्याच्यामुळे काय परिवर्तन होऊ शकतं? दादा जे सांगतील तेच. दादाने उमेदवार टाकले तर परिवर्तन झालं 100% समजा. मात्र ते पाडापाडीची भाषा हाकेंकडनं बोलली जाते. नाही, त्यांची भूमिका जे त्यांची ते योग्य भूमिकेवर चालली ती. एखाद्या समाजाला अन्याय होत असेल तर त्यांची ती भूमिका योग्यच आहे आणि त्यांच्या ते योग्य भूमिकेमुळे मुस्लिम समाज ही त्यांच्यासोबत आहे, दादांच्या सोबत. हो, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थपणे त्यांचं राजकारण हे असल्यामुळं सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याचा विचार असल्यामुळे ते लोक मुस्लिम समाज ही मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने. तुम्ही कसं पाहताय नेमकं, जरांगे पाटलांचे उमेदवार उभे केले तर मी त्यांना पाडणार अशी भूमिका ही लक्ष्मण हाके यांनी घेतली? मुळात हाकेवर बोलणं आहेत का? हाके साहेब काय मोठे नाहीत, कारण 280 मतदानाचा मालक असणारा हाके मनोज जरांगे पाटील ताकद लोकसभेमध्ये पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली, नवीन देशाला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे हाके काय म्हणतोय किंवा अजून कोणी काय म्हणतंय याचं आजच्या वेळेस काही महत्त्व नाही. कारण का लोकसभेमध्ये मराठा समाजा, दलित समाजाने व मुस्लिम समाजाने या सरकारला, या भाजपला आपली स्वतःची जागा दाखवून दिलेली आहे. मग काल जे पाटणी ज्या पद्धतीने सांगितलं की भाजपचा सुपडा साफ करणार, महायुती सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला, आरक्षणावरती फसवणूक केल्याच्या देखील भावना कालच्या पत्रकार परिषदेत बोलून दाखवल्या. त्या काय नेमकं कशा पद्धतीनं खरंच फसवलं गेलं? वाशी या ठिकाणी सरकारने जो मसुदा दिला होता आणि त्या मसुद्याच्या नंतर कायद्यामध्ये अंमलबजावणी करा असं सरकारने पाटलाला वचन दिलं होतं आणि त्याच्यानंतर पाटलांनी ज्या ठिकाणी वाशी या ठिकाणी गुलाल उधळला होता, या गुलालाचा अपमान या राज्य सरकारने केलेला आहे. कारण पाठीमागच्या 14 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत व सरकारने प्रत्येक वेळेस मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला फसवणूक केलेली आहे व ज्याचं कुठलंही अस्तित्व नाही असे लोक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समोर आणून बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व राज्य सरकार आणि राज्य सरकारमधले भाजपचे जे मंत्री आहेत हे सर्व भाजपचे मंत्री करत आहेत. आपण पाहतोय हा रोष व्यक्त केला जातो. माझा शेवटचा प्रश्न असेल, काय इशारा असेल जर कदाचित ओबीसी, मराठा आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील जर उमेदवार उभं केले आणि त्याला पाडण्यासाठी जर ओबीसीनं लक्ष्मण हाके यांनी उमेदवार उभं केले तर त्या एकंदरीत काय त्यांच्या अनुषंगाने चित्र असेल आणि काय इशारा असेल? हे बघा, गावगाड्यात मराठा, ओबीसी, 18 पगड जाती आम्ही सगळे एक आहेत. मुस्लिम, दलित असतील, आदिवासी सगळे एक आहेत. हाकेच्या मागं कुणीही नाही. हाकेने जर एखाद्या त्याच्या समाजाला काही मिळवण्यासाठी जर उभा राहिला असता आंदोलन त्याचं, तर त्याला लोकांनी पाठिंबा दिला असता. परंतु तो फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून उभा राहिलाय. त्याच्यामुळे त्याच्या सर्वसामान्य ओबीसी नाही, धनगर समाज सुद्धा नाही. धनगर समाजाची मागणी एसटीतली, त्यामुळे हाकेचं आव्हान आम्हाला नाहीच आहे असं आम्ही समजतो. त्याला एकाही जागा उमेदवार मिळणार नाही. आणि ओबीसी बांधवाचं तर आमच्या विरोधात कधीही त्यांचा हे नाही. फक्त हे जे चाललंय ते ओबीसीतले काही पुढारी त्यांच्या म्हणण्यावर हे चाललंय. त्याच्यामुळे हाकेचं आव्हान आम्हाला नाही. त्यामुळे हाकेला आम्ही फारच त्याला काही महत्त्व देत नाही. त्यामुळे त्याचा ना आमचा संघर्ष नाही किंवा त्याचं ना आमची लढाई नाही निवडणुकीतली. पण तरी त्याला इशारा आहे, घोडा मैदान जवळ आहे, काय उभा करायची कर देखेंगे किसमे कितना है दम. आपण पाहिलं या भावना आहेत बीडमधील मराठा समाजाच्या, ज्या पद्धतीने काल मनोज जरांगे पाटील यांनी
सरकारच्या विरोधामध्ये रोष व्यक्त करत असताना आचारसंहितेच्या अगोदर काहीतरी निर्णय घ्या, त्या अनुषंगाने त्यांच्याशी बैठका झाल्या होत्या, शब्द दिले होते, मात्र ते शब्द पाळले गेले नाही अशा पद्धतीचा रोष त्यांनी व्यक्त केला. आणि ज्या पद्धतीने गुलाल उधळला गेला, त्याचबरोबर जे मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात शब्द दिला गेला होता तो शब्द पाळला गेला नाही, त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुपडा साफ करणार अशा पद्धतीची भाषा बोलली होती. आणि त्यावरती लक्ष्मण हाके यांनी मी जरांगे पाटील यांचे देखील उमेदवार पाडणार आणि त्यासाठी काम करणार हे बोललं होतं. त्यानंतर मात्र ही आपण प्रतिक्रिया पाहिली, ही एकूणच मराठा समाजाचे जे समन्वयक आहेत, मराठा समाजाची जी रोष आहे तो अशा पद्धतीने व्यक्त केला जातोय. त्यामुळे एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाडा, स्पेशली मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये एकूणच जर पाहिलं तर कशा पद्धतीचं चित्र असेल हे आपल्याला त्याच वेळी पाहायला मिळेल. तरुण प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके